जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावाजवळ असलेल्या बिलवाडी या गावामध्ये काल सायंकाळच्या सुमारास दोन कुटुंबांमध्ये वाद झाला होता। पाटील आणि गोपाळ कुटुंबांमध्ये पूर्ववैमनस्यातून काल हाणामारी झाली। या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले। या घटनेमध्ये मयत पावलेले एकनाथ गोपाळ यांचा मृतदेह जोपर्यंत सर्व आरोपींना ताब्यात घेतले जाणार नाही तोपर्यंत आम्ही तो ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली। कालपासून आजपर्यंत त्यांचा मृतदेह कुटुंबियांनी ताब्यात घेतलेला नव्हता। आज सकाळच्या सुमारास गोपाळ कुटुंबातील सर्व नातेवाईक व ग्रामस्थांनी जळगाव शहरातील आकाशवाणी चौकामध्ये महामार्गावर रास्ता रोको केला। या रास्ता रोकोनंतर त्यांनी पायीच मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व त्यानंतर ते पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी पोहोचले। पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व अंत्यसंस्कारासाठी सर्व कुटुंबीय गावामध्ये आले। बिलवाडी गावात आल्यानंतर एकीकडे अंत्यसंस्कार सुरू असताना दुसऱ्या बाजूला काही लोकांनी या घटनेतील जे संशयित आरोपी होते या संशयित आरोपी व त्यांच्या नातेवाईकांच्या घरी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हल्ला केला। या हल्ल्यात त्यांच्या घराची तोडफोड करण्यात आली, काही ठिकाणी जाळपोळ झाली। आपण या ठिकाणी आता उभे आहोत। माझ्या मागे जे घर दिसत आहे या घराचीही त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली। घरातील वस्तू बाहेर काढून त्यांनी त्याची तोडफोड केलेली आहे। काचा असतील, फ्रीज असतील, अत्यावश्यक वस्तू असतील, घरातील दाढी साडी असतील या सर्व फेकून त्याचं नासधूस केलेली। माझ्या मागे जर बघितलं तुम्ही या ठिकाणी दुचाकींची तोडफोड करण्यात आलेली आहे। गावामध्ये एका ठिकाणी एका चारचाकी तोडफोड झाली आहे। एका घरावर जाळपोळीचा प्रयत्न झालेला आहे। घरातील सर्व साहित्य बाहेर काढून ते जाळण्यात आलेलं आहे। घटनेची माहिती कळताच आपल्या जळगाव जिल्ह्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी यांनी धाव घेतली आहे। प्रांत अधिकारी विनय गोसावी, RCP प्लाटून हे सगळे या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून पूर्णतः दक्षता घेतली आहे। कालपासूनही या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। मात्र अंत्यसंस्कारासाठी आलेली गर्दी हा जमाव अधिक असल्याने पोलिसांचं मनुष्यबळ त्या ठिकाणी कमी पडलं असं या ठिकाणी दिसून येतंय। कारण पोलिसांच्या समोरच या ठिकाणी हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे। आता या ठिकाणी सर्वत्र शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। माझ्या मागे जर आपण बघितलं तर RCPचे प्लॅटूनचे काही कमांडो आहेत, त्या ठिकाणी इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी हे तैनात असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आता सध्या स्थिती शांतता आहे। पोलिसांनी या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून 8 संशयितांना ताब्यात घेतलेले आहे आणि 2 संशयित अद्याप फरार असून त्यांचाही शोध घेणे चालू आहे। दरम्यान या जाळपोळीच्या व तोडफोडीच्या घटनेनंतर पोलीस काय भूमिका घेतात, काय गुन्हा दाखल होतो याकडे लक्ष लागू नये पोलिसांनी काही संशयितांची धरपकड केल्याची माहिती समोर येत आहे। कॅमेरा पर्सन वसीम खानसह चेतन वाणी, महापोलीस न्यूज, जळगाव।